हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी न्यूज आहे. तर मित्रांनो, सीटेट परीक्षेविषयी आहे ते नोटिफिकेशन आलेले आहे. सीटेट परीक्षा ही होणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो, जर तुम्ही अभियोग्यता परीक्षा तुम्हाला द्यायची असेल आता पुढे होणारी, तर तुम्हाला टी-ई-टी परीक्षा पास असणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही बी-एड पास नसलात, तर तुम्हाला डी-एड असाल फक्त, तर तुम्हाला हे अभियोग्यता चाचणी देणं हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही खूप मोठी संधी आहे. जर तुम्ही अगोदरची आपली टी-ई-टी परीक्षा जर पास नसणार, महाटेट परीक्षा, तर तुम्हाला ही सी-टेट परीक्षा जी सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असते, ती परीक्षा पास होणं खूप जरुरी आहे आणि ही खूप महत्त्वाची संधी मिळालेली आहे. तर मित्रांनो, त्याबद्दलच आपण नोटिफिकेशन बनवणार आहोत. तर बघा, हे आजच नोटिफिकेशन आलेलं आहे. तर बघा, पब्लिक नोटीस. The Central Board of Secondary Education will conduct 16th edition of Central Teacher एलिजिबिलिटी टेस्ट. तर ही 16वी सी-टेट परीक्षा होणार आहे. तर ही सी-बी-टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर ऑनलाईन परीक्षा होते कॉम्प्युटरवरती. डिसेंबर 2022 टू जानेवारी 2023. तर डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तर जवळजवळ 20-25 दिवस ही परीक्षा चालते. ऑनलाईन परीक्षा असते. तर एक्झॅक्ट डेट ऑफ एक्झामिनेशन विल बी मेन्शन ऑन द ॲडमिट कार्ड ऑफ द कॅन्डिडेट्स. तर मित्रांनो, जी एक्झॅक्ट डेट आहे ती नंतरला ॲडमिट कार्डवरती तुम्हाला मिळेल. तर या दरम्यान ती परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, डिसेंबर ते जानेवारी यामध्ये परीक्षा ही होणार आहे. तर बघा, द डिटेल्स इन्फॉर्मेशन बुलेटिन कंटेनिंग डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन सिलेबस, लँग्वेजेस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झामिनेशन फीज, एक्झामिनेशन सिटीज अँड इम्पॉर्टंट डेट्स विल बी अवेलेबल ऑन सी-टेट ऑफिशियल वेबसाईट. मित्रांनो, हे सर्व तुम्हाला याबद्दलची माहिती आहे ती म्हणजे बघा, त्यामध्ये तुम्हाला जे डिटेल्स एक्झामिनेशनविषयी डिटेल असेल, काय सिलेबस कसा असणार आहे, लँग्वेजेस कोणत्या असणार आहे, तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, तर एक्झामिनेशन फीज किती असणार आहे, पुन्हा एक्झामिनेशन सिटीज कोणत्या आहेत आणि इम्पॉर्टंट डेट्स. तर हे सर्व तुम्हाला या वेबसाईटवरती मिळणार आहे, CTET.nic.in. तर मित्रांनो, बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन भेट द्या. द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस विल बी स्टार्ट फ्रॉम 31 ऑक्टोबर 2022. तर मित्रांनो, 31 तारखेपासून आहे, सोमवारपासून आहे ते ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. द लास्ट डेट फॉर सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 24 नोव्हेंबर 2022. तर गुरुवार असणार आहे त्या दिवशी आणि ही 24 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. तर मित्रांनो, द फीज कॅन बी पेड अप टू 25 नोव्हेंबर. तर 25 तारखेपर्यंत तुम्हाला फीज पेड करायची आहे बिफोर बघा 3:30 वाजेपर्यंत, 3:30, 15:30. तर त्यानंतर तुम्हाला फीज पेड करता येणार नाही. तर मित्रांनो, 31 तारखेनंतर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. तर आज 20 तारीख आहे, 31 तारखेपासून हे फॉर्म भरणं चालू होईल. तर इथे बघा, द ॲप्लिकेशन फीज ॲप्लिकेबल फॉर सी-टेट डिसेंबर 2022. तर इथे कॅटेगरी दिलेल्या आहेत, जनरल, OBC आणि SC/ST. तर इथे बघा, ओन्ली पेपर 1 और 2. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून असाल किंवा OBCमधून असाल, तर तुम्ही पेपर फक्त 1 किंवा 2, पहिला पेपर किंवा दुसरा पेपर तुम्हाला फक्त एकच द्यायचं असेल, तर तुम्हाला मित्रांनो ₹1000 फीज आहे आणि तुम्हाला पेपर पहिला आणि दुसरा दोन्ही द्यायचे आहेत, तर तुम्हाला ₹1200 फीज आहे. तर मला वाटतं तुम्ही जर पेपर दोन्ही दिलेत तर बरं होईल, फक्त ₹200 एक्स्ट्रा आहेत. तर त्यानंतरला SC/ST यांच्यासाठी आहे ते ₹500 आहेत. जर तुम्ही एकच पेपर देणार असाल तर तुमच्यासाठी ₹500 फीज आहे आणि तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर ₹600 फीज आहे. तर अशा प्रकारे ही फीज असणार आहे. तर बघा खाली, द कॅन्डिडेट्स मस्ट नोट दॅट एक्झामिनेशन सिटी ऑफ देअर चॉईस विल बी अलॉटेड ऑन फर्स्ट कम फर्स्ट रिझर्व बेसिस ओनली ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ कॅपॅसिटी इन द सिटी ऑफ एक्झामिनेशन. तर मित्रांनो, इथे बघा, ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही फॉर्म भरणार आहात, तर तुमच्या सिटीमध्ये जेवढ्या जागा अवेलेबल असतील तर तेवढ्याच जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आणि सपोज तुम्ही जर फॉर्म भरण्यासाठी जर लेट झालात, तर मित्रांनो तुम्हाला आपल्याच जिल्ह्यामध्ये परीक्षा देता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला दुसरं सेंटर दिलं जाईल जवळचं, जे कोणतं सेंटर असेल तर ते तुम्हाला सेंटर दिलं जाईल. आणि जर ते सेंटर तुम्हाला नको असेल तर तुम्ही म्हणजे कॅन्सलसुद्धा करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच जवळचं जे सेंटर पाहिजे असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तर बघा पुढे दिलेलं आहे, द कॅन्डिडेट्स हू कंप्लीट द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस अँड पे द फी कम फर्स्ट सर्व बेसिस विल बी अलॉटेड द एक्झामिनेशन सिटी ऑफ देअर चॉईस ॲज पर अवेलेबिलिटी इन दॅट पर्टिक्युलर सिटी. तर मित्रांनो, तुमच्या सिटीमध्ये जे सेंटर असेल तर तुम्हाला जसं फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती तुम्हाला
ते दिले म्हणजे सेंटर मिळणार आहे. द टोटल कॅपॅसिटी इन अ पर्टिक्युलर सिटी विल ऑल्सो बी अवेलेबल ऑन द पोर्टल. इफ द टोटल कॅपॅसिटी ऑफ अ पर्टिक्युलर सिटी इज फुल ड्युरिंग completion of application process or making payment of examination fee or updation of transaction on portal, the candidates will be given the option either to select any other city or cancel the transaction. तर बघा इत्यांनी क्लिअरली दिलेलं आहे. जर तुमच्या सिटीमधलं जे सेंटर आहे ते जर फुल झालं तर तुम्हाला दुसरं सेंटर आहे म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा दुसऱ्या ठिकाणचं सेंटर आहे ते तुम्हाला चॉईस करता येणार आहे. नाहीतर तुम्हाला ते आहे ते कॅन्सलसुद्धा करता येणार आहे. इफ कॅन्डिडेट्स कॅन्सल द ट्रान्झॅक्शन, फुल फी विल बी रिफंडेड टू हिज account as per mode of payment, and application will not be considered for his examination of CTET. The request for change of examination city will not be accepted in any case. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला सेंटर दुसरं निवडायचं असेल तर निवडू शकता. अदरवाईज तुम्ही ते तुम्ही फीज पेड केलेली असेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सलसुद्धा करू शकता आणि तुमची फीज पूर्णची पूर्ण तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. पुन्हा आणखी त्यांनी सांगितलेलं आहे, द रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ एक्झामिनेशन सिटी विल नॉट बी एक्सेप्टेड इन एनी केस. तर बघा, सिटी जे सेंटर असेल एक्झामिनेशन सेंटर ते तुम्हाला जे मिळेल तेच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चेंज करता येणार नाही. त्याबद्दलचं कोणतेही रिक्वेस्ट आहे ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. इट मे ऑल्सो बी नोटेड दॅट इफ द टोटल कॅपॅसिटी इज फुल इन अ पर्टिक्युलर सिटी while filling online application, the candidates has no right to claim for the allotment of examination center in that particular city, and the board will not be responsible for it. So the candidates are advised to complete their application process without waiting for last date. तर बघा इथे त्यांनी मित्रांनो क्लिअरली सांगितलं आहे, तुम्ही शेवटची तारीख आहे त्याची कोणतीही वाट न बघता पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरून घ्या. जर तुमच्या सिटीमधलं सेंटर जर फुल झालं तर तुम्हाला ते सेंटर जिल्ह्यातलं मिळणार नाही जवळचं, तर तुम्हाला दूरचं सेंटर दिलं जाईल आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. तर मग ते सेंटर तुम्हाला म्हणजे हे पण चेंजसुद्धा करता येणार नाही. ते जे दिलेलं असेल तिथे तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला जर ते जायचंच नसेल तर मित्रांनो तुम्हाला ते कॅन्सलसुद्धा करता येणार आहे. पण तुम्हाला आपल्याला परीक्षा द्यायची आणि परीक्षा पास व्हायचं आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर तुम्ही जवळचं सेंटर मिळेल या उद्देशाने लवकरात लवकर फॉर्म भरा. तर अशा प्रकारे हे सीटेटचं एक नोटीस आलेलं आहे. तर बघा लक्षात घ्या, पुन्हा सांगतो 31 तारखेपासून हे फॉर्म भरणं चालू होणार आहे आणि ते 25 तारखेपर्यंत 25/11पर्यंत खूप दिवस आहेत. तर तुम्हाला 31 तारखेपासून ते पहिल्या 10 दिवसामध्येच फॉर्म भरून घ्या आणि लवकरात लवकर आहे ते आपलं सेंटर आहे ते म्हणजे तुम्हाला लवकर जर भरलात तर तुम्हाला जे सेंटर आहे ते लवकर मिळेल. जर लेट भरलात तर मग मात्र तुम्हाला सेंटर मिळणं मुश्किल आहे. कारण का ऑनलाईन परीक्षा आहे तर जागा खूप कमी असतात. तर हे लक्षात घ्या. तर बघा या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर लवकरात लवकर जसे 31 तारीख येईल त्याप्रमाणे फॉर्म भरा. पुन्हा एकदा सांगतो की सीटेट परीक्षा आहे ती TET परीक्षेपेक्षा पास होणं खूप सोपं आहे. तर ही परीक्षा तुम्ही जर महाटेट परीक्षा देऊन जर कंटाळला असाल आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की आपण पास होणार नाही तर सीटेट परीक्षा द्या. सीटेट परीक्षा मी हमखास सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर इझिली पास होऊ शकता. जेव्हा मी सीटेट परीक्षा दिली होती तर मी कोणताही अभ्यास न करता सीटेट परीक्षा देऊन दोन्ही पेपर मी क्लिअर केलेले आहेत. तर म्हणजे यासाठी अभ्यास करणं जरुरी नाही. जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्ही इझिली ही परीक्षा पास होऊ शकता. तर ही परीक्षा पास करण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास करायचा त्याबद्दल सुद्धा मी गायडन्स करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो चांगला अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.